म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी। महाराष्ट्रामध्ये म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षामध्ये 19,497 सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट, तर मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षात 5,199 सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट। सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला पडलं महागात। पुण्यातील एका पेट्रोल पंप चालकाला 60,000 रुपयांचा दंड। तरुणाच्या तक्रारीनंतर कंपनीने केली कारवाई। शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार। शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस। अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ। कांदा आणि आंबा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता। खाऱ्या पाण्यामुळे शेकडो नागरिकांना किडनीचे आजार। अनेकांच्या दोन्ही किडन्या निकामी। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातला प्रकार। छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागामध्ये एकेली आणि बेळनार परिसरामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 25 लाख इनामी जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा। घटनास्थळावरून रायफल, दारुगोळा, शस्त्र आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त। वक्फ सुधारणा विधेयक 2 एप्रिलला संसदेत मांडले जाणार। सूत्रांची माहिती, गृहमंत्री अमित शहांनी हे बिल अर्थसंकल्पीय अधिवेशनातच चर्चेसाठी आणलं जाईल असं केलं होतं वक्तव्य। विधेयकाला कुणीही घाबरण्याची गरज नाही असंही शहांनी म्हणाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला करणार उधमपूरमधील जगातील सगळ्यात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन। मोदी 19 एप्रिलपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी कटरा ते जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। नोएडाच्या सेक्टर 94 मधील M3M प्रकल्पाजवळ भरधाव कारची फुटपाथवर बसलेल्या 2 कामगारांना धडक। दोघंही गंभीर जखमी, चालकाला अटक। शनिवारी गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधार हार्दिक पांड्यावर 12 लाख रुपयांचा दंड। पुन्हा तशीच चूक झाल्यास हार्दिकवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।